आजचा अप्रतिम चित्रपट आहे आत्मपॅम्पलेट। हा चित्रपट भारतातील जातीव्यवस्थेवर प्रकाश टाकतो, पण जातीव्यवस्थेवर प्रकाश टाकताना त्याच्या लेखकाने व डायरेक्टरने या चित्रपटाचे सीन असे डिझाइन केले आहेत की जे पाहून तुम्ही पोट धरून हसल्याशिवाय राहू शकत नाही। तसेच या चित्रपटाची कथा 1930 ते 1990च्या काळातील असल्यामुळे आपल्याला त्या काळात ज्या ज्या घटना घडल्या आहेत त्या सर्व माहिती असणं गरजेचं आहे, कारण चित्रपटात त्या काळातील अनेक राजकीय घटनांचा संदर्भ आहे आणि त्याशिवाय आपल्याला हा चित्रपट समजणं थोडं कठीण होतं। पण काळजी करू नका, जिथे जिथे राजकीय घटनांचा उल्लेख येईल तिथे मी त्या घटना देखील तुम्हाला सांगेल। तर येऊयात चित्रपटाच्या स्टोरीवर। इथे सुरुवातीला आपण आशिष नावाच्या एका पुरुषाचा आवाज ऐकतो, ज्यांचं वय कदाचित 36 वर्षांच्या आसपास असेल आणि हे आपल्याला त्यांच्या आयुष्याबद्दल सांगतात। ते सांगतात की ब्रह्मदेवापासून सर्व सृष्टी निर्माण झाली असे म्हणतात, मनुष्य, प्राणी, दगड, समुद्र। पण पुढे मनुष्याची वंशावळ वाढत गेल्यानंतर आपण जाती बनवल्या आणि सर्व मनुष्य जाती धर्मात वेगळे झालो। पण आशिषची गोष्ट सुरू होते त्याच्या पणजीपासून। हा काळ आहे 1930चा, जेव्हा आशिषची पणजी गरोदर होती। पण आशिषचा पंजा खूप दारू प्यायचा, त्यामुळे त्याने यांना घरातून बाहेर काढलं, ज्यामुळे त्या गरोदरावस्थेत माहेरी त्यांच्या भावाकडे आल्या। आणि इथे आपण पाहतो की त्यांचा भाऊ सुद्धा बेवडाच होता, पण त्यांच्या भावाच्या बायकोने त्यांना आसरा दिला आणि गरिबीत व भूकमरीला सामोरं जात आशिषच्या घराण्याचं आत्मचरित्र सुरू झालं। पण आशिष या सर्वाला त्याचं आत्मचरित्र नाही तर आत्मपॅम्पलेट असं नाव देतो। आता इथेच आशिषच्या पणजीने ठरवलं की त्या शाळेत जाऊन शिक्षण घेणार। पुढे त्यांनी खूप मेहनतीने शिक्षण घेतलं व त्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या। तसेच दुसरीकडे काळानुसार आशिषचे आजोबा मोठे झाले व त्यांचं लग्न झालं। त्यानंतर आशिषचे वडील व त्यांचं देखील लग्न झालं आणि मग आशिषच्या आईच्या पोटी जन्म झाला आशिषचा, जिथे आपण पाहतो की आशिषच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांनी आशिषच्या डोक्याला चिमटा लावून त्याला गर्भातून बाहेर काढलेलं असतं, ज्यामुळे त्याच्या कपाळाला चिमट्याची निशाणी राहते। पण आशिषच्या आईकडील नातेवाईकांना वाटतं की ही निशाणी विष्णू व शंकराची आहे, ज्यामुळे ते बाळाला आशिष असं नाव देतात। इथे आशिषची आई त्यांना समजवण्याचा प्रयत्न देखील करते की ती निशाणी देवाची नाही तर चिमटेची आहे, पण त्यांना काही समजतच नाही। तसेच काही काळाने ती निशाणी निघून देखील जाते। पुढे ते सांगतात की चांगलं खाणं पिणं होत त्यांचं संगोपन सुरू झालं आणि जेव्हा ते शाळेत जाण्या एवढे मोठे झाले तेव्हा आजच्या सारखे स्कूल बस वगैरे काही नव्हत्या। त्याउलट त्यांना शाळेत सोडण्यासाठी एक शांताबाई नावाची बाई यायची, ज्या दर महिन्याला त्यांच्याकडून 25 रुपये घ्यायच्या आणि यांना शाळेत सोडायच्या। पण जसजसे हे मोठे होत होते तसेच दुसरीकडे आपला भारत देश देखील प्रगती करत होता। म्हणजेच जेव्हा ज्या दिवशी आशिष दुसरीला गेला त्याच दिवशी आपल्या देशाने 80 कोटी लोकसंख्या गाठली। सोबतच ते सांगतात की त्यांच्या आयुष्यासोबत देशाच्या मोठमोठ्या घटना बांधलेल्या आहेत, जसे की ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता त्याच दिवशी जनता पार्टीचे सरकार पडले। तसेच आशिषच्या जन्माच्या दिवशी एवढी मोठी घटना घडल्यामुळे आशिषच्या घरच्यांचा समजच होऊन बसला की आशिष त्याच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर कोणती ना कोणती महत्त्वाची घडामोड घडवणार आणि आशिषने देखील कोणाच्या अपेक्षा भंग केल्या नाहीत। जेव्हा तो रांगायला लागला तेव्हा भारताला वर्ल्ड ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे सुवर्ण पदक मिळाले। तसेच तो जेव्हा पहिल्यांदा बोलायला लागला तेव्हा इंदिरा गांधींनी पंतप्रधान पदासाठी शपथ घेतली आणि याने जेव्हा चड्डीत शू करणं सोडलं तेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला। तसेच याने 6वी बशी फोडली व तिकडे ॲक्टर संजीव कुमार यांचं निधन झालं आणि आशिष जेव्हा इयत्ता 4थीत पहिल्यांदाच चिंच खात होता तेव्हा व्ही.पी. सिंग भारताचे पंतप्रधान झाले। आता आशिष जेव्हा 4थीला असतो तेव्हा तो शाळेत जातो, जिथे यांच्या वर्गातील काही मुले मुली नाटकाची प्रॅक्टिस करत असतात। पण यातील एक मुलगा प्रॅक्टिसच्या वेळी सारखा हसत असतो, त्यामुळे यांच्या बाई त्याला या नाटकातून बाहेर काढतात आणि तेव्हाच आशिष देखील इथे असतो। त्यामुळे त्या मुलाच्या जागी आशिष नाटकात भाग घेतो, ज्यात आशिषला एका श्रीमंत घरातील म्हाताऱ्या नोकराचं पात्र करायचं असतं। सोबतच काही दिवसांनी यांची प्रॅक्टिस पूर्ण होते आणि यांच्या नाटकाच्या प्रयोगाचा दिवस येतो। पण नाटक सुरू असताना एका विद्यार्थ्याकडून चुकून स्टेजवरील पडदा खाली पडतो आणि पडद्यामुळे लाईट दुसऱ्या दिशेला फिरते, ज्यामुळे स्टेजवर नाटक सादर करत असणारे सर्व विद्यार्थी बिचकतात आणि आता सृष्टी नावाची मुलगी सुद्धा असते, जी की आशिषच्या शेजारीच उभी असते। इथे ती सुद्धा घाबरलेली असते, त्यामुळे ती आशिषचा हात पकडते। आता आयुष्यात पहिल्यांदाच कोणत्या मुलीने आशिषचा हात धरलेला असतो, त्यामुळे आशिष सृष्टीच्या प्रेमात पडतो, ज्यामुळे हळूहळू आशिषला सृष्टीची प्रत्येक गोष्ट आवडायला लागते। तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं डबा खाणं। तसेच आपण पाहतो की जो आशिष पूर्वी शाळेत न जाण्यासाठी रडायचा तो आता आनंदात सर्वांच्या आधी शाळेत यायला लागतो, कारण त्याला सृष्टीला पाहता यावं। आता काहीच महिन्यांनी यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात, पण हे सुट्टीचे दिवस आशिषसाठी खूप स्लो जातात। म्हणजेच आशिषला वाटायला लागतं की त्याच्या आजूबाजूच्या सर्व घटना हळूहळू घडत आहेत। पण जेव्हा सुट्ट्या संपतात व आशिष 5वीच्या वर्गात जातो तेव्हा सर्व काही आशिषला वेगाने घडत आहे असं वाटायला लागतं।
त्यातच जेव्हा तो शाळेच्या पहिल्या दिवशी धावपळ करत वर्गात पोहोचतो तेव्हा त्याला माहीत होतं की इयत्ता 5वी पासून मुलींची शाळा सकाळी व मुलांची शाळा दुपारी असते, त्यामुळे आता आशिषला सृष्टीला पाहता येणार नाही. तसेच यावर्षी पहिल्यांदा शाळेच्या मॅनेजमेंटवाले आशिषकडून एका फॉर्मवरती सही करून घेतात. आता हा फॉर्म कशाचा आहे ते पुढे आपल्याला माहीतच होईल. पुढे आपण पाहतो की आशिषचे वडील त्यांचा सर्व पगार आशिषच्या आजोबांकडे देतात, ज्याने आपल्याला समजतं की यांच्या कुटुंबात सर्व काही आशिषच्या आजोबांच्या म्हणण्यानुसार चालतं. तसेच एके दिवशी आशिष व त्याचे वडील जेव्हा घरी येतात तेव्हा एक दारोडा यांच्या सायकल समोर येतो आणि आशिषच्या वडिलांनाच भांडायला लागतो की ते याच्या वाटेत आले म्हणून. आणि पुढे जेव्हा ते घरी येतात तेव्हा तो बेवडा त्याच्या एका साथीदाराला सोबत घेऊन आशिषच्या घरी येऊन त्याच्या वडिलांसोबत भांडायला लागतो. पण तेवढ्यात आशिषचे आजोबा इथे येतात व त्या दोन्ही बेवड्यांना मारून इथून पळवून लावतात. त्याचबरोबर इथून पुढे आशिषला अशा परिस्थितीत लढता यावं त्यामुळे आशिषचे आजोबा रोज सकाळी त्याच्याकडून व्यायाम करून घ्यायला लागतात. सोबतच त्याच्या बुद्धीचा व्यायाम व्हावा यासाठी त्याची पणजी आशिषला सांगते की त्याने खूप शाळा शिकायला हवी. पण काहीच महिन्यात आशिषची पणजी यांना सोडून देवाघरी जाते. आणि पुढे काही दिवसांनी आपण पाहतो की आशिष आता घड्याळात वेळ कशी पाहायची ते शिकतो, जेणेकरून त्याला 11:30 वाजता शाळेत जाता यावं. कारण याच वेळी सृष्टी शाळेतून सुटते व तेव्हा आशिषला तिला पाहता यावं. आता सृष्टीला पाहण्यासाठी रोज आशिष शाळेच्या गेटसमोर थांबायला लागतो, जिथे तो एक बर्फाचा गोळा खातो आणि ती शाळेतून बाहेर येण्याची वाट पाहतो. आणि हा आता त्याचा रोजचा रुटीनच बनलेला असतो, ज्यात त्याचं 4थीचं वर्ष कसं संपतं हे आशिषला समजतच नाही. त्यात तो कॅलेंडरही शिकून घेतो आणि आता आशिष जातो इयत्ता 5वीला. पण यावर्षी तो त्याच्या आईला सांगतो की इथून पुढे तो शाळेत एकटाच जाईल. कांताबाईने त्याला शाळेत सोडायची गरज नाही. तसेच तो पुन्हा शाळेच्या गेटसमोर थांबतो. आणि आज मात्र त्याला सृष्टीशी बोलण्याची एक संधी मिळते. प्रत्यक्षात सृष्टी त्यांच्या कारमध्ये बसत असताना तिच्या वॉटर बॉटलचं झाकण खाली पडतं आणि लगेच आशिष ते तिला उचलून देतो, ज्यावर सृष्टी आशिषचे आभार मानते. पण हे सर्व घडत असताना आशिषचा मित्र बोऱ्या यांना पाहतो, ज्यामुळे पुढे बोऱ्या यांच्या आणखी 2 मित्रांना सांगतो की आशिष सृष्टीवर प्रेम करतो म्हणून. तसेच आता हे सर्व मित्र ठरवतात की हे सर्व आशिषची लव्ह स्टोरी सक्सेस करण्यासाठी त्याची मदत करणार. आणि आता बोऱ्या सृष्टीच्या घरचा पत्ता शोधून काढणार असतो, ज्याच्या बदल्यात आशिष त्याला बर्फाचा गोळा चारेल. तसेच काही दिवसांनी बोऱ्या सृष्टीच्या घराचा पत्ता माहिती करतो, पण तो अर्धवटच असतो, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी आशिष त्याच्या सोबत जातो आणि हे दोघे सृष्टीच्या कारचा पाठलाग करून तिच्या घरचा पत्ता माहिती करून घेतात. तसेच सृष्टी जेव्हा यांना तिच्या घरासमोर पाहते तेव्हा हे दोघे तिला सांगतात की इथे जवळच ते एका मित्राकडे वही घेण्यासाठी आले होते. असो, आता आशिष जेव्हा घरी जातो तेव्हा तो पाहतो की त्याच्या बाबांचं त्याच्या आजोबांसोबत भांडण सुरू आहे, कारण त्याच्या आजोबा रोज दारू पितात व आशिषचे बाबा त्यांना दारू पिण्यापासून अडवत असतात. पण यांच्या या भांडणामुळे आशिषचे आजोबा आशिष व त्याच्या आईबाबांना घराबाहेर काढतात, जसे की कधी आशिषच्या पणजीला तिच्या नवऱ्याने घराबाहेर काढले होते. आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की हा चित्रपट नक्की कोणत्या दिशेने चालला आहे, पण खरी स्टोरी इथून सुरू होते. तर आता पुढे हे आशिषच्या मामाच्या घरी राहायला जातात. तसेच यावर्षी आशिष पुन्हा शाळेत फॉर्म भरायला जातो, पण यावर्षी फॉर्म आलेलेच नसतात. आता याच वेळी दुसरीकडे बाबरी मस्जिदचा वाद सुरू असतो आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम तणाव वाढला होता हे तुम्हाला माहीतच असेल. तर आशिष व त्याच्या सर्व मित्रांना प्रश्न पडतो की हे असे का होत आहे. आणि त्यातच हे सर्व बोऱ्याच्या घरी जातात, जिथे बोऱ्या त्याच्या घरातील देवघरात असलेले देव यांना दाखवतो. सोबतच आशिषचा दुसरा मित्र देखील त्यांच्या घरातील देव दाखवतो आणि असेच बाकी सर्व. पण आशिष जेव्हा त्यांच्या घरातील देवघर दाखवतो तेव्हा आपल्याला माहीत होतं की आशिष बौद्ध धर्माचा आहे. असो, आता एक सांगतो की आतापर्यंत यांच्यातील कोणालाही नीट माहीत नसतं की जात धर्म काय असतं, जातीवाद काय आणि SC-OBC असं विभाजन का करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला हेही माहीत होतं की आशिष त्याच्या शाळेत जो दरवर्षी फॉर्म भरतो तो फॉर्म म्हणजे आशिषच्या शाळेच्या फी माफीचा फॉर्म आहे. म्हणजेच तो बौद्ध धर्माचा आहे म्हणून त्याच्या शाळेची फी माफ. आणि हे असं काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो, म्हणजे हा चित्रपट आणखी स्पष्टपणे आपल्याला समजेल. तर आपल्याला तर माहीत आहे की भारतात संविधान लागू होण्यापूर्वी काही लोक जातींच्या नावाखाली स्वतःला श्रेष्ठ व बाकीच्यांना तुच्छ मानायचे. पण संविधान लागू झाल्यानंतर मागासवर्गीय जातीच्या लोकांना आरक्षण व समान जगण्याचा हक्क मिळाला आणि हेच आरक्षण आजही भारतात लागू आहे, जेणेकरून पिढ्यानपिढ्या गरिबीत जगत असलेल्या लोकांना काही क्षेत्रात सवलती देण्यात आलेल्या आहेत, जसे की शाळेची फी माफ आणि काही नोकरीच्या क्षेत्रात यांच्यासाठी करून ठेवण्यात आलेल्या आरक्षित जागा. आणि हेच सर्व आशिष व त्याच्या मित्रांना माहीत नसतं व त्यांना आता प्रश्न पडतो की हा सर्व प्रकार नक्की काय आहे व फक्त आशिषची फी माफ का. ज्यावर हे सर्व विद्यार्थी त्यांच्या सर्व मॅडमला याबद्दल विचारतात, पण ते यांना फक्त एवढंच सांगतात की आशिष बौद्ध समाजाचा असल्यामुळे त्याची फी माफ आहे. ज्यामुळे हे स्वतःच्या गोष्टीचा शोध लावायला लागतात
की मागासवर्गीय जातीच्या लोकांना सवलती का मिळत आहेत आणि ओपनवाल्यांना सवलती का मिळत नाहीत। त्याचबरोबर पुढे दाखवतात की आशिष जेव्हा टीव्हीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्युमेंटरी पाहत असतो तेव्हा त्याला माहीत होतं की बाबासाहेबांना मानणारे 2 प्रकारचे वर्ग आहेत। पहिले म्हणजे त्यांचे भक्त, जे की त्यांची पूजा करतात, त्यांच्या नावाच्या घोषणा देतात ते। तसेच थोडक्यात सांगायचं तर ते लोक जे बाबासाहेबांच्या नावाने 14 एप्रिलला डीजे लावून मिरवणूक काढतात। आणि दुसरा वर्ग म्हणजे ते लोक जे की त्यांचे अनुयायी आहेत। हे लोक खूप अभ्यास करतात व त्यांच्या जीवनाला योग्य ती दिशा देतात। तसेच आपण आशिषच्या घरात या दोन्ही प्रकारचे व्यक्तिमत्व पाहतो। म्हणजेच आशिषच्या आईचे वडील बाबासाहेबांचे भक्त असतात व आशिषचे बाबा त्यांचे अनुयायी। आता इथे आशिषला समजतं की प्रत्येक घरात जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्या घरातील लोक त्या बाळाला आपली जात व आपल्याच जातीचे लोक किती महान आहेत याची शिकवण देतात। तसेच त्यांना कळत नकळत हे देखील शिकवलं जातं की हिंदूंचा रंग भगवा, मुसलमानांचा हिरवा आणि दलितांचा निळा व पिवळा। पण याने ते बाळ आपल्याच लोकांचा अभिमान बाळगणारे होत नाही, तर ते इतर जाती धर्मांचा तिरस्कार करणारे देखील बनते। असो, आता आशिषला तर हा फरक चांगलाच समजतो, पण त्याच्या वर्गातील इतर मुलांना जात धर्म कसे निर्माण झाले व ते समाजात का आहेत हे नीट समजतच नाही। त्यामुळे ज्या प्रकारे आपल्या समाजात जातीभेदमुळे द्वेष चालतो तसाच द्वेष हे विद्यार्थी सुद्धा आपापसात करायला लागतात, जे की आतापर्यंत एकमेकांना चांगले मित्र मानायचे। आणि याच द्वेषामुळे हे आपापसात भांडण करायला लागतात। पण भांडण करून दमल्यावर जेव्हा हे आपापलं रक्त पाहतात तेव्हा सर्वांना समजतं की यांचं रक्त एकसारखंच आहे आणि हे सर्व आहेत तर मनुष्यच। त्यामुळे हे सर्व मित्र ठरवतात की ज्याने कोणी उच्च जात व नीच जात हे ठरवलं त्या गोष्टीला हे मानणारच नाहीत आणि पुन्हा हे सर्व मुलं मित्र बनतात। तसेच यांनी वर्गात खूप गोंधळ केलेला असतो, त्यामुळे जेव्हा यांचे सर यांना शिक्षा देणार असतात तेव्हा सर्वच शिक्षा घेण्यासाठी पुढे येतात, आपापसात हे दर्शवण्यासाठी की हे सर्व एक आहेत आणि कसलाही जाती धर्माचा भेदभाव हे मानत नाहीत। आता शाळा सुटल्यावर हे जेव्हा गेट समोर थांबलेले असतात तेव्हा आशिष सृष्टीला पाहतो, जी रिक्षात बसून घरी जात असते। पण तेवढ्यात तिचा रुमाल खाली पडतो आणि आशिष जेव्हा तो रुमाल उचलून सृष्टीला द्यायला पुढे जातो तेव्हाच 8वीतील यश चितळे नावाचा एक मुलगा इथे येतो आणि तो रुमाल उचलून सृष्टीला देतो। प्रत्यक्षात यश देखील सृष्टीच्या प्रेमात असतो आणि आशिष व त्याच्या मित्रांना इथे समजतं की हा आता आशिषचा प्रतिस्पर्धी आहे। तसेच पुढे आपण पाहतो की आशिषचे बाबा एका झोपडपट्टीत घर घेतात, कारण आपल्याला माहीतच आहे की यांना आशिषच्या आजोबांनी घरातून बाहेर काढल्यानंतर ते आशिषच्या मामाकडे राहत होते। पण आता ते अशा ठिकाणी घर भाड्याने घेतात जिथे आजूबाजूला सर्वच दलित लोक राहत असतात। आता यांचं जे नवीन घर असतं ते पत्र्याचं असतं आणि आशिषचे मित्र जेव्हा त्याचं नवीन घर पाहायला येतात तेव्हा ते आशिषला म्हणतात की त्याचं घर खूप खराब आहे आणि इथले रस्ते घाण। साहजिकच हा गरीब लोकांचा एरिया असतो, त्यामुळे इथली परिस्थिती अशी असते। आता आजच बाबरी मस्जिद पाडण्यात आलेली असते, ज्यामुळे भारतात सर्व ठिकाणी दंगली सुरू होतात। पण आशिषचा एक समीर नावाचा मित्र मुस्लिम असतो, त्यामुळे त्याला वाटतं की तो मुसलमान आहे म्हणून लोक त्याला मारून टाकतील। आणि याचं कारण तुम्हाला माहीत असेल की त्यावेळी हिंदू मुस्लिम वाद पेटल्यामुळे हिंदूंसोबतच खूप सारे मुस्लिम मारले गेले होते। आता आशिष व बाकी सर्व मुलं समीरला धीर देतात की जरी त्यांच्या आजूबाजूचं वातावरण जाती धर्मात पेटलेलं असलं तरी हे मात्र त्यांच्या मित्राची साथ सोडणार नाहीत आणि यामुळे इथे आपल्याला यांची एकी दिसते। तसेच इथे एक दलित दुकानदार असतो, तो समीरला सुखरूप घरी सोडण्यासाठी त्याच्यासोबत घेऊन जातो, जे पाहून बोऱ्या आशिषला म्हणतो की जरी त्याची वस्ती घाण असली तरी इथले लोक मात्र खूप चांगले आहेत, ज्यामुळे या ठिकाणी हा मेसेज देण्यात आलेला आहे की माणसाची जात पाहून आपण त्याला कधीच पारखू नये। यानंतर आपण पाहतो की आशिष जेव्हा घरी असतो तेव्हा तो त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलाच्या चप्पलचं बक्कल लावण्यात त्याची मदत करतो। पण पुढे आशिषला माहीत होतं की त्या मुलाच्या घरच्यांचं कामच हे आहे की चप्पलचं बक्कल बसवणं। तसेच पुढे नेहमीप्रमाणे आशिष जेव्हा शाळेच्या गेट समोर थांबून सृष्टीची वाट पाहत असतो तेव्हा यावेळी बोऱ्या सुद्धा त्याच्यासोबत असतो आणि सृष्टी जेव्हा शाळेतून बाहेर येते तेव्हा आशिषचा धक्का लागल्यामुळे बोऱ्या खाली पडतो, जे पाहून सृष्टी यांच्यावर हसते। आता आशिषला वाटतं की सृष्टी त्यालाच पाहून हसली, पण बोऱ्या त्याला सांगतो की तो खाली पडला होता त्यामुळे ती हसली। त्याचबरोबर आशिष व सृष्टीची लव्ह स्टोरी पुढे जावी यासाठी बोऱ्या त्यांच्या वर्गातील बेंचवर आशिष व सृष्टीचं नाव करतो, कारण जरी मुला मुलींच्या शाळेची वेळ वेगवेगळी असली तरी यांचे वर्ग मात्र एकच असतात। आणि जर का बेंचवर कोरलेलं नाव सृष्टीने पाहिलं तर यांना माहीत होईल की सृष्टी आशिषसाठी नक्की काय विचार करते। त्याचबरोबर इथे आशिष बोऱ्याला बेंचवर नाव कोरण्यापासून अडवतं देखील, पण बोऱ्या आशिषचा अजिबात ऐकत नाही। आता दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सर्व मित्र गेट समोर थांबतात तेव्हा सृष्टी आशिषकडे रागावलेल्या नजरेत पाहून इथून निघून जाते, ज्यावर आशिषला माहीत होतं की सृष्टीला यांचं नाव बेंचवर कोरलेलं आवडलेलं नाही, ज्यामुळे आशिष बोऱ्यावर खूप खवळतो।
आणि हे नाव आशिषने नाही कोरलं हे सृष्टीला सांगण्यासाठी ते सृष्टीच्या वर्गातील एका मुलीला भेटतात व तिच्याद्वारे सृष्टीला हा निरोप द्यायला लावतात की यात आशिषची काही चूक नाही आणि ही नावे त्याने नाही कोरली. पण तरी सृष्टीला यावर विश्वास बसत नाही. तिला वाटतं की ती नावे आशिषनेच कोरली असणार. सोबतच सृष्टी बेंचवर कोरलेली नावे खोडून टाकते, जे पाहिल्यावर आशिषला खूप दुःख होतं. तसेच हे सर्व मित्र जेव्हा एका टपरीजवळ असतात तेव्हा रेडिओवर बातमी येते की मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले आहेत आणि हे सर्व स्फोट इस्लामिक दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचा संशय आहे. जे ऐकताच बोऱ्या भडकतो आणि समीरवर राग व्यक्त करायला लागतो की त्यांनी मंदिरं का पाडले आणि बॉम्बस्फोट का घडवले. आता आपल्याला माहित आहे की समीर मुस्लिम आहे आणि त्यामुळेच बोऱ्या त्याला जाब विचारत असतो, ज्यावर समीर म्हणतो की तुमच्या लोकांनी देखील मस्जिद पाडली आणि त्याने हे स्फोट घडवून नाही आणले. आता हे ऐकताच बोऱ्या भानावर येतो आणि त्याला समजतं की हे सर्व जातीवाद वाढवण्यासाठी व जनतेत फूट पाडण्यासाठी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तो समीरची माफी मागतो. तसेच हे सर्व एक आहेत आणि पुढे सुद्धा एकत्रच राहतील हे पक्क करण्यासाठी हे सर्व मित्र भावांनो असा नारा लावून एकत्र गाळाभेट घेतात. यानंतर आपण पाहतो की बोऱ्याच्या भावाची मुंज असते. त्यामुळे हे सर्व मित्र त्यांच्या पालकांसोबत मुंजेच्या कार्यक्रमासाठी जातात, जिथे आशिष त्याच्या आईकडे हट्ट करतो की त्याला पण मुंज करायची आहे, ज्यावर त्याची आई सांगते की त्यांच्यात मुंज केली जात नाही. त्याचबरोबर आशिषचा पंजाबी मित्र व मुस्लिम मित्र समीर सुद्धा त्यांच्या पालकांकडे हट्ट करतात की त्यांना मुंज करायची आहे आणि ते देखील सांगतात की त्यांच्यात मुंज केली जात नाही म्हणून. आता हे जेव्हा बोऱ्या पाहतो तेव्हा तो त्याच्या भावाला कार्यक्रमातून उठवतो, कारण त्याचं म्हणणं असतं की त्याच्या मित्रांना जर मुंज करता येत नाही तर तो त्याच्या भावाची देखील मुंज होऊ देणार नाही. पण यावर समीर त्याला सांगतो की त्यांना घाईघाईने केलेली क्रांती नको, तर शांततेत झालेली क्रांती हवी आहे. आणि अशा प्रकारे बोऱ्याची समजूत काढल्यावर कार्यक्रम पुन्हा सुरू होतो. तसेच हे सर्व मित्र पुन्हा भावांनो असा नारा लावून एकत्र गाळाभेट घेतात. यानंतर आशिष व त्याचे मित्र पुन्हा शाळेच्या गेटसमोर सृष्टीची वाट पाहत थांबतात. पण यावेळी यश देखील सृष्टीची वाट पाहत त्यांच्या बाजूलाच थांबतो. तसेच सृष्टी जेव्हा शाळा सुटल्यावर बाहेर येते तेव्हा ते आशिषकडे पाहून हसते, ज्यामुळे आशिष व त्याचे मित्र खूप खुश होतात आणि यश हे पाहून दुःखी. त्याचबरोबर आशिष आपल्याला म्हणतो की कदाचित सृष्टीला माहीत झालं असणार की बेंचवरील नावे त्याने नव्हती कोरली आणि त्यामुळेच आशिष म्हणतो की जसा सृष्टीने अफवांवर विश्वास ठेवला नाही तसेच आपणही करायला हवे. आधी नीट तपासणी करा आणि मग मत व्यक्त करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. आधीचं सर्व विसरूया आणि पुन्हा नवीन सुरुवात करूया. प्रत्यक्षात हे तो सृष्टी व बेंचवर कोरलेल्या नावांविषयी बोलत असतो. पण आपल्याला समजतं की हे सर्व आशिष बाबरी मस्जिदच्या वेळी अफवांमुळे ज्या दंगली घडल्या होत्या व जातीवाद वाढला होता त्याबद्दल बोलत आहे. पुढे दाखवतात की या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असते आणि परीक्षेमुळे मुलं व मुली एकाच वर्गात बसणार असतात. तसेच आशिष जेव्हा परीक्षा देण्यासाठी वर्गात जातो तेव्हा सृष्टी त्याच्यासमोर एक बेंच सोडून बसते, ज्यामुळे आशिषला खूप आनंद होतो. पण त्याचा हा आनंद जास्त काळ टिकत नाही, कारण या दोघांच्या मध्ये जो बेंच असतो तिथे यश येऊन बसतो. प्रत्यक्षात आशिषचं आडनाव बेंडे, यशचं चितळे आणि सृष्टीचं आडनाव दामले असतं. आणि आपल्याला तर माहीतच आहे की शाळेत अल्फाबेटिकल अक्षरांप्रमाणे मुलांना बसवतात. असो, इथे आशिष हे पाहतो की सृष्टी ज्या बेंचवर बसलेली आहे हा तोच बेंच आहे ज्यावर नावे कोरलेली आहेत. पण सृष्टी त्या नावांकडे लक्ष न देता तिचा पेपर सोडवायला लागते, जे पाहून आशिषला खूप आनंद होतो. आता पुढे परीक्षा संपल्यावर हे सर्व मित्र विचार करतात की यांना तर माहीत आहे की आशिषचं सृष्टीवर प्रेम आहे, पण सृष्टीचं आशिषवर प्रेम आहे की नाही हे यांना माहीतच नाही. आणि हेच माहिती करून घेण्यासाठी आशिष ठरवतो की तो शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेणार, कारण जो कोणी विजेता असेल त्याचं नाव सर्व शाळेत माईकवरून सांगण्यात यायचं. आता आशिष शाळेतील सर्व स्पर्धांमध्ये भाग घेतो आणि प्रत्येक स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवतो, ज्यामुळे तो जेव्हा जेव्हा विजेता ठरायचा तेव्हा त्याचं नाव शाळेतील माईकद्वारे सर्वांना सांगण्यात यायचं. आणि यामुळे आता सृष्टी देखील खूप आनंदी असते. त्याचबरोबर शाळेतील स्पर्धा जेव्हा संपतात तेव्हा आशिष आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घेतो आणि त्यातही तो प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवतो. सोबतच यावेळी तो काही पुस्तकं वाचणार असतो, ज्यात एक असतं महात्मा गांधींनी लिहिलेली त्यांची आत्मकथा आणि दुसरं असतं गोपाळ गोखलेंनी लिहिलेलं गांधी हत्या व मी नावाचं पुस्तक. पण आशिष या गोंधळात असतो की त्याने यातील नक्की कोणतं पुस्तक वाचायला हवं. आणि याच काळी लातूरमध्ये भूकंप होतो, जो की 1993 मध्ये झाला होता हे तुम्हाला माहीतच असेल. असो, आता या भूकंपामुळे सर्व देश दुःखात असतो आणि याच भूकंपावर आधारित आशिष एक कविता लिहितो, जी कविता पुढे आशिषचे सर पाहतात आणि पुढे आशिषला न सांगता ती कविता ते वृत्तपत्रात छापायला देतात, ज्यामुळे आशिषचं चौबाजूने कौतुक केलं जातं. तसेच ही कविता पेपरमध्ये पाहून आशिषचे आजोबा देखील यांच्या घरी येतात व सर्व काही विसरून यांचं कुटुंब पुन्हा एक होतं.
आता पुढे आपण पाहतो की आशिषची कविता वृत्तपत्रात छापून आल्यामुळे त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक आशिषला 2 पुस्तकं बक्षीस म्हणून देतात, ज्यामधील एक असतं सावरकरांचं माझी जन्मठेप व दुसरं असतं डॉक्टर बाबासाहेबांचं माझी आत्मकथा. आता आपण मागेच पाहिलं होतं की आशिष या विचारात होता की गांधीजींवर आधारित पुस्तकं त्याने वाचायला हवी की नाही, पण तो आता ही 2 पुस्तके वाचतो जी त्याच्या मुख्याध्यापकांनी त्याला दिली होती. तसेच या पुस्तकांवर पुढे आशिष व त्याचे मित्र चर्चा करतात की कोणत्या नेत्याचे विचार कसे होते. यानंतर दाखवतात की आशिषच्या शाळेची सहल जाते, जिथे संध्याकाळी जेव्हा सर्व शेकोटीजवळ बसलेले असतात तेव्हा सृष्टी कीबोर्डवरती मंगलाष्टका वाजवते आणि तिला तबल्याची साथ देत असतो यश. ज्यामुळे आता आशिषला भीती असते की यशमुळे त्याचा पत्ता कट होईल, पण आशिषचा मित्र त्याला हिंमत देतो की आशिषने सृष्टीशी बोलायला हवं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आशिष व त्याचा मित्र सृष्टीला बोलायला जातात, पण इथे आशिषने सृष्टीला हाय हॅलो केल्यानंतरच तो लगेच बेशुद्ध पडतो, ज्यामुळे त्याचे बाकीचे मित्र त्याला टेंटमध्ये घेऊन जातात. आता यशला जेव्हा माहीत होतं की आशिष सृष्टीशी बोलत होता तेव्हा तो आशिषला म्हणतो की तू सृष्टीपासून लांब राहा, कारण तो 2 वर्षांपासून तिच्यावर प्रेम करतोय. पण इथेच आशिषचे मित्र यशला सांगतात की आशिष जेव्हा 4थीला होता तेव्हापासून तो सृष्टीवर प्रेम करत आहे, त्यामुळे तो यशचा सिनियर आहे. पण यश आशिषला या गोष्टीची आठवण करून देतो की सृष्टी व तो एकाच जातीचे आहेत, त्यामुळे त्यांचं नातं लगेच जुळून येईल, आणि आशिष मात्र दुसऱ्या जातीचा, ज्यामुळे आशिष व सृष्टीचं नातं जुळून येणं अवघड आहे. जे ऐकताच आशिषला राग येतो आणि तो व त्याचे मित्र यशला मारायला लागतात. आता हा सीन इथेच कट होतो आणि आशिष आपल्याला सांगतो की समाज बदलत चालला आहे, कारण आता सर्वीकडे चर्चा असते की गणपती दूध पित आहे, आणि त्यात एके दिवशी आशिषची मावशी तिचं घर सोडून यांच्याकडे पळून येते, कारण तिचं एका मुलावर प्रेम असतं जो की भंगी असतो व ही महार, आणि यामुळेच तिच्या वडिलांचा या लग्नाला विरोध असतो. पण आता ती पळून आली आहे, तर आशिषचे आईबाबा या दोघांना आंतरजातीय विवाह करायला सांगून मुंबईला यांची राहण्याची सोय करून देतात, ज्यामुळे आशिष त्याच्या डोक्यातून हा विचार काढून टाकतो की जात वगैरे काही नसतं. आता पुढे आपण पाहतो की आशिष जेव्हा 10वीला जातो तेव्हा त्याच्या आजोबांचं निधन होतं, आणि त्यांच्या 10व्याच्या दिवशी जेव्हा कावळा शिवण्यासाठी पिंड ठेवली जाते तेव्हा कावळा पिंड शिवतच नाही, ज्यामुळे आशिषची आजी आशिषच्या वडिलांना ताटात दारू ठेवायला सांगते. आता आशिषच्या वडिलांना तर हे करायचं नसतं, पण त्यांच्या आईच्या सांगण्यावरून ते ताटात दारू ठेवतात आणि लगेच पिंडीला कावळा शिवतो, ज्यामुळे इथे आपल्याला समजतं की जरी हे बौद्ध धर्माचे असले तरी अजून देखील यांना देवधर्म सुटला नाही. आता काही महिन्यांनी दाखवतात की आशिष 10वीत पास होतो आणि तो 11वीला ॲडमिशन घेतो, पण सृष्टी मात्र दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घेते, आणि राहिलं यशचं तर तो सृष्टीच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो, ज्यामुळे आशिष पुन्हा सृष्टीला पटवण्याच्या मार्गावर लागतो. तसेच या काळात आशिषचे बाबा दुसऱ्या ठिकाणी नवीन घर घेतात आणि हे तिघेही दलित वस्ती सोडून दुसरीकडे राहायला जातात. त्याचबरोबर एके दिवशी आशिषचे मित्र त्याला सांगतात की सृष्टीने त्याला भेटायला बोलवलं आहे, जे ऐकल्यावर आशिष खूप आनंदी होतो आणि सृष्टीला भेटायला जातो, जिथे त्याला माहीत होतं की सृष्टी देखील त्याच्यावर प्रेम करते. पण इथेच आशिष व सृष्टीचे आईबाबा येतात आणि ते या दोघांना सांगतात की या दोघांच्या लग्नाला त्यांचा कसलाही विरोध नाही, जे ऐकून हे दोघेही चकित होतात. आता आशिष आणि सृष्टी हे दोघेही वेगवेगळ्या जातीचे असतात व यांचं लग्न भारतातील पहिलं असं लग्न ठरणार असतं जे की आंतरजातीय असेल. त्यामुळे आशिष आपल्याला सांगतो की त्याने व त्याच्या मित्रांनी आधीच सर्व जातीवादी विचारांना मानायचं नाही असं ठरवलं होतं, आणि आता तर हे सर्व मिळून नवीन भारताला जन्म देत आहेत. कारण जर आशिष व सृष्टीचा आंतरजातीय विवाह यशस्वीपणे पार पडला तर यांना प्रेरित होऊन असे विवाह आणखी वाढतील आणि काही काळाने भारतातून जातीवाद नाहीसा होईल. पुढे आशिष सांगतो की भारतातील पहिला आंतरजातीय विवाह यांचा होणार आणि त्यानंतर भारत सर्व काही विसरून एकजूट होणार. हे माहीत झाल्यावर भारताच्या शेजारी असलेल्या देशांना वाटू लागलं की यामुळे यांना धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे त्यांनी व भारताची प्रगती न पाहू इच्छिणाऱ्या काही देशांनी भारतात जातीवाद असाच सुरू राहावा यासाठी एकत्र येऊन याची वाट पाहिली की आशिष व सृष्टीचं ब्रेकअप होईल. पण तसे न झाल्यावरती त्यांनी काश्मीरवरती मिसाईल हल्ला केला, ज्यामुळे भारतात जातीवाद पुन्हा पेटेल. पण आपल्याकडील काही धर्मगुरू एकत्र आले, जसे की हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन, आणि या मिसाईल हल्ल्यात एक बाळ जखमी होणार होतं, त्याला यांनी वाचवलं, जे पाहिल्यावर हा हल्ला करणारे शत्रू देखील भावुक झाले आणि त्यांनी देखील आशिष व त्याच्या मित्रांसारखंच एकत्र गाळाभेट घेऊन भावांनो असा नारा दिला. तसेच शेवटच्या सीनमध्ये आशिष आपल्याला सांगतो की या प्रकारे त्यांचं प्रेम यशस्वी झालं. देशांनी अणुवस्त्रे नष्ट केली, जंगले वाढवली, ग्लोबल वॉर्मिंग कमी झाले व माणसामाणसातील प्रेमळपणा वाढला, आणि एवढंच नाही तर आपले व एलियन्स मधले संघर्षही संपले. तसेच या प्रकारे जी आशिषची लव्ह स्टोरी लहान सृष्टीने नाटकाच्या वेळी आशिषचा हात पकडल्याने सुरू झाली होती ती या पॉइंटवर येऊन थांबली, जिथे ना जातीवाद आहे
ना धर्म ना युद्ध, आहे फक्त जसे जग आपण नेहमी असायला हवे असा विचार करत असतो तसे जग. आणि या सीन सोबतच हा चित्रपट इथे संपतो. आता तुम्हाला प्रश्न असेल की हा चित्रपट असा कसा, पण तुम्हाला सांगतो की याच्या लेखकाने या चित्रपटाचे सीन असे लिहिले आहेत की प्रत्येक 2-3 सीन नंतर आपल्याला इतिहासातल्या घडामोडी पाहाव्या लागतात. तसेच यासाठी आपल्याला भारतातील जातीविषयी भरपूर माहिती असायला हवी. आणि जरी या चित्रपटात भारतातील खूप साऱ्या सत्य घटनांचा उल्लेख असला तरी याची एंडिंग मात्र काल्पनिक दाखवण्यात आलेली आहे, जसे की एलियनवाला सीन, ज्यामुळे यात हे सांगण्यात आलेलं आहे की जर का खरंच सर्व काही चित्रपटातील कॅरेक्टरप्रमाणे म्हणजेच आशिषच्या विचारांप्रमाणे व त्याच्या अनुभवांप्रमाणे घडलं असतं तर आपला भारत देश व मनुष्यजाती आज वेगळ्याच पातळीवर असती.